सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचे नाव आहे जीवन प्रवास। इको फ्रेंडली संघटनेमार्फत आज आम्ही चाललो आहे मुरबाड म्हासा या ठिकाणी। आज तेथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे। तर आत्ता मी आहे ठाण्यामध्ये, इथून आम्ही जाणार आहोत म्हासा या ठिकाणी। तरी सर्वांनी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा। यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तिथे पोहोचल्यानंतर कशा प्रकारे आम्ही झाडे लावली आहेत। ठाणे या ठिकाणी इको फ्रेंडली लाईफचे ऑफिस आहे, ठाणे घोडबंदर येथे। इथे गाडी आहे। हे बघा, मुरबाड म्हासा या ठिकाणी मी आता आलो आहे। हे संस्थापक आहेत या संस्थेचे, अशोक एंजे सर यांचा हा बंगला आहे। इथे हे झाडं आहेत, रोपे आहेत, ही घेऊन जायची आहेत लावण्यासाठी। मावशी, कोणती कोणती झाडे आहेत याच्यामध्ये? मावशी, त्यांना नावं सांग सगळे, मोठ्याने सांग। ही कोणती रोपे? जांभूळ आणि ते तिकडे ते मोठेवाले आणि हे मधलं बदाम। हे कडुलिंबाचं आहे आणि पलीकडे आंबा आहे, हे काजूचं आहे, ते आवळा आहे, ते पेरू पलीकडे आणि ह्या साईडला वडाचं आहे, कडुलिंबू, वडा आहे, कडुलिंबू आहे, पिंपळ आहे। प्रतिज्ञा घ्या या लवकर। निसर्ग समृद्ध जीवन संस्कृती तुझा मोबाईल ठेव। संपूर्ण जगाची गरज आहे, संपूर्ण जगाची गरज आहे। निसर्ग मित्र या नात्याने, निसर्ग मित्र या नात्याने निसर्ग समृद्ध जीवन संस्कृतीचा, निसर्ग समृद्ध जीवन संस्कृतीचा मला अभिमान आहे, मला अभिमान आहे। जेथे जेथे कोणताही जातीभेद, वंशभेद व धर्मभेद नाही, जेथे मानव ही एकच जात व मानवता हा एकच धर्म, निसर्गाबरोबर असे जो अनुकरण करतो, तोच खरा निसर्ग मित्र। चला निसर्ग मित्र होऊया, चला निसर्ग मित्र होऊया, सर्वांनी हे हात लावा झाडांना, सगळ्यांनी परत म्हणा सर्व, चला निसर्ग मित्र होऊया, चला आपण याची लागवड करूया चांगल्या प्रकारे। या सगळ्यांनी इकडे, सगळ्यांनी हात लावा। व्हेरी गुड। कोणी माती याला पावसाची गरज नाही, पाण्याची गरज नाही, पाऊस आलाय स्वतःच, चांगलं आहे ना, पाण्याची गरज नाही। तू ओला होऊ नको, दाबून द्या पायाने। आणि 4 वर्षामध्ये जसं फळझाड मोठं होतं तसंच काय मोठं होत असतो, माणूस पण मोठा होत असतो। आणि फळझाडांना जर 4 वर्ष आपण मशागत केली तर तो आंबे द्यायला लागतो, काजू द्यायला लागतो, बदाम द्यायला लागतो, बरोबर आहे हो की नाही? किती वर्षामध्ये? 4 वर्षाचं मोठं झाल्यानंतर परत आपल्याला काही करायला लागतं का? नाही, मग तो फळं देत राहतो। फळं कोण खातो? आपण खातो। तो ठेवतो का त्याच्याकडे? नाही। मग माणूस म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावर आपल्यालाही मोठं व्हायचं आहे, आपल्या पायावर उभं राहायचं आहे आणि एवढं मोठं व्हायचं आहे की आपल्याकडे पैसा, संपत्ती सगळं आलं पाहिजे, पण आंब्याच्या झाडासारखं सतत आपल्याला काय करता आलं पाहिजे, देता आलं पाहिजे। आणि हे देता आलं तरच मोठं होता येतं, देता आलं नाही तर मोठं होता येत नाही। असं कोण सांगतं? आंबा सांगतो नाही का, झाडं सांगतो, निसर्ग सांगतो। मग आपण सगळे मोठे का होत नाही? आपण नेहमी रडत असतो, दुःखात असतो का? तर आपण देत
नाही. आता ही देण्याची प्रक्रिया म्हणजे काय उपकार अपकार नाही, आपलं कर्तव्य आहे. आता मी अनेक वर्षापासून ह्या ज्या गोष्टी आहे त्या करतो, तर ते देण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ही कोणावर उपकार नाही. आपण जे करतोय ते काय करतोय, आपलं कर्तव्य करतोय. आणि हे